हॅलो एव्हरीवन. तर कसे आहात सर्व? मस्त मजेत ना? तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि तुम्हाला तर पाठी समजतच असेल की मी मुंबईला नाही आहे, मी आली आहे गावाला. आणि ह्या वेळेला गाव आहे पुणे पाईट, जे आहे खेड मनसरमध्ये. तर हे आहे माझ्या सासरचं गाव. तर मी पोपट दादा जे आहेत आमचे, त्यांच्याकडे आलेली आहे राहायला. आणि इथे प्रफुल्ल बसलेला आहे. आम्ही सकाळीच आलो आणि सकाळी येऊन थोडं फ्रेश वगैरे होऊन झोपलो आणि आता पुन्हा उठून अंघोळ करून जरा बसलेलो आहोत निवांत नाश्ता वगैरे करून. तर आता बघू पुढचं काय प्लॅन आहे. 3 दिवस सुट्टी आहे, मोहरम सॅटर्डे आणि संडे, म्हणून आम्ही गावी आलेलो आहोत. तर आता तुम्हाला 3 दिवस फक्त आमच्या ह्या गावचे व्हिडिओज दिसणार आहेत, पाईट गावचे. तुम्हाला मी दाखवते गाव. हे आहे घर. माझ्या जुन्या व्लॉग्समध्ये तुम्ही पाहिलं असेल, इकडचे मी खूप सारे व्हिडिओज केलेले आहेत. तर आता हे त्यांनी नवीन घर बांधलेलं आहे. आणि हे आहे पेरूचं झाड. इथे खूप सारी झाड आहेत, आंब्याचं झाड, पेरूचं झाड. आणि ही वस्ती आहे, कपडे सुकत घातले आणि घरं आहेत. तर अशा प्रकारे हे छान असं गाव आहे. चला मी तुम्हाला आता नेते आमच्या गोठ्यामध्ये. आणि आमच्या श्रेयसने किती सारे गुरं गोठ्यात ठेवली आहेत ती. आणि पेरू आले, खूप सारे पेरू आले तिकडे, पेरूच्या झाडाला पण. आणि ह्या घराच्या बाजूलाच गोठा आहे. आणि ही जेवढी ही गुरं आहेत ती श्रेयसने, म्हणजे दादांच्या मुलाने आवडीने ठेवलेली आहेत. हाय 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 हाय. ह्या सगळ्या गायी आहेत. आणि आतमध्ये पण गायी आहेत, दाखवते. आतमध्ये अजून 3-4 गुरं आहेत. आणि हे बैल आहेत, जे मला थोडी भीती वाटते जायला. श्रेयस आला की मी तुम्हाला नक्की दाखवेन. छान ऊन आहे त्यामुळे मस्त बसलेत. सकाळी हे लोक फिरून वगैरे आलेली आहेत, सकाळी 5-6 वाजता. आणि दुपार व्हायच्या आधी त्यांना घेऊन येतात. तर मस्तपैकी आराम करतायत गुरं पण. आणि असं हे पाईट गाव आहे. तर आता बघू दिवसभरात आपण कुठे जातोय कुठे नाही. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा आणि कसा वाटला पाईटचा व्हिडिओ नक्की सांगा. रात्रभराच्या प्रवासाने खूप थकवा जाणवत होता अख्खा दिवस. तर दुपारपर्यंत तरी आम्ही व्यवस्थित असं झोपून वगैरे आराम केला, कारण थोडं डोकं वगैरे दुखायला लागलेलं. रात्री खूप लेट निघालो होतो आणि मग आमची झोप पण झाली नव्हती. आणि पहाटे 4-5ला पोहोचल्याच्या नंतर गावी सगळे लवकर उठतात, तर आम्ही 1-2 तासाची झोप घेऊन पुन्हा उठलो होतो. तर त्यामुळे दुपारी पुन्हा जेवून वगैरे व्यवस्थित एक झोप काढली. एकदम फ्रेश वाटल्याच्या नंतर मग आता थोडंसं म्हटलं गावामध्ये फिरून येऊया, कारण की हे गाव खूप छान बघण्यासारखं आहे. डोंगर खूप आहे तिकडे आणि खूप असं सुंदर वातावरण आहे. थोडा पाऊस पडला तर एकदम सुंदर असं हिरवं सर्व होऊन जातं. आणि सकाळी थोडंसं गरम होत होतं, पण नंतर जसे 4-5 वाजले तसे एकदम
छान थंडी लागत होती आणि प्रफुल्ल म्हटलं असंच गावात थोडीशी गाडी फिरवून आणूया, थोडं गाव बघूया. सो मी पण त्याच्यासोबत निघाली आणि सगळे आमची लहान मुलं होती आमच्यासोबत. आजूबाजूचे मित्रमैत्रिणी मल्हार आणि श्रद्धा असं आम्ही सर्वजण निघालो होतो. आणि म्हटलं थोडंसं हवा पण चेंज होईल, छान वाटेल थोडंसं बाहेर फिरल्यावर, कारण की प्रवासाचा शीण होता. मस्त फिरून वगैरे झाल्यावरती घरच्या स्वयंपाकासाठी थोडंसं विचार करत होती, कारण की दुपारी चिकन बनवलं होतं आणि मस्त दुपारी बेत होता जेवणाचा. तर म्हटलं आता थोडंसं मच्छी खाऊया, तर मच्छी घेणार होतो संध्याकाळला, कारण की दुपारचं चिकन मटन सर्व होतं, पण थोडंसं चेंज म्हणून मासे घ्यायचे होते. आणि पुण्यामध्ये चिलापे मासे खूप फेमस आहेत, तर चिलापे खाण्याचा बेत होता. आणि दादा आज एक गाय आहे तिला बेसन पण घालणार होते, सो ते पण मला बघायचं होतं कसं काय करतात. छोटे मासे आहेत, धरणात आहे बाई, मोठाले ना. काय आहे माशाचं नाव? चिल्लाती खाली मोठाले मोठे मोठे काढा बघू. त्या शेटिंग हे काय आहे? पिशवी? ते काटा दाखवा. काटा वजनाचा. वजन वजन कितीला ते वजन काटा किलोवर येतोय. जेवण ते आपल्या घरात कसे? 140. लय बारीक आहे तो. बारीक आहे. 140 एवढे. मोठाला घ्या 120 किलो. 120 किलो 120 नाही ते मोठे ते दाखवा. मोठाला घ्या निवडून तुम्ही बाई. मोठाला निवडून मला भीती वाटते त्या माशाची. बाई बसली. निघला पाहिजे रे. ओम नमः शिवाय. झालं गुड गर्ल. झालं व्हेरी गुड. झालं आता दुसरी का आणायची. टोचलं झालं. कधी कधी नाही आलं रक्त. डायरेक्ट आलं ना. ती दम घेते थोडासा. रागिष्ट आहे लय. मम्मीला जवळ येऊन देत नाही. मला पाडलं. मला त्याची पाडलं जाऊन गाडी पडलं का पण टावेला होतं पाणी पाजली उलटी फिरवली तसं उतरलं तर मला परत खाली आपटली. रागिष्ट आहे ना, म्हणजे कोणाला हात लावायला देते मग? आता तुम्ही पण दुश्मन झाले तिचे. नाक टोचलं तिचं. बघ ती कसं तोंड धरून बसली तिकडे. मस्त काय. दादा ती वाली सोडा, उलटी धरली आहे तुम्ही. खेचलं जातं ना ते. तीनच मोठे ते जेव्हा खेचतात ना पाठवू का नको नको. त्याला दुखतं त्याला. ते नको म्हणतात आत्या. ते म्हणतात,
तिला दुखत असणार. पिल्लू तिथून बघतोय घरातून. मान पकडून बसली ती. थांबा आम्हाला जाऊ दे. अरे पण इथे गाडी आहे, कसं नेणार? एकीलाच बांधला तशी, पण लय रागिष्ट आहे ती. बाबा बाजूला वा. घर असं फिरली का इकडे. तर चला आता वेसंत घालून झालेला आहे आणि हे मासे थोडे छोटे होते म्हणून आम्ही बाजारात आलो आणि म्हटलं थोडे मोठे मासे चिलापी घेऊया. आणि इथे आम्ही चिलापी आणि काटेरी बांगडा घेतलेला आहे. आम्ही ते चिलापी घेतले. रस्सा नाही करायचा आहे दादा, त्यामुळे तसं हे करा. मसाला है ना इसका? आमचं ते पहिलं देतोय म्हातारी नको बोड 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 बोड. एक छोटं टाका दादा आता, नाही तर माझा तो मासा द्या ना, हो बांगडा द्या ना मला. हो दादा. दादाचं दुकान वाकडं. दिवाळी सीझन आम्ही वर टाकतो. दिवाळीत आम्ही नाही येत ना, पण आम्ही दिवाळीत खात नाही मच्छी. माल स्वस्त असतो तो आम्ही देतो स्वस्त. 180-150 रुपयाने देतो. त्याच्यात मध्ये काटा आहे. तर आता भाजी मार्केटमध्ये आलेली आहे. इकडचं एक ॲडव्हान्टेज असं आहे की घरातून बाहेर पडलं की लगेच पूर्ण मार्केट तुम्हाला हवं नको ते सगळं 2 मिनिटाच्या अंतरामध्ये आहे. 2 मिनिटं पण मी खूप जास्त बोलते. घराच्या बाहेर पडलं की लगेच भाजी मार्केट आहे. किती पाऊस आहे ना. पहिले खरं ना आपल्या आता ओ ठेच्याची मिरची आहे, ठेच्याची मिरची आहे. तर इथे थोडं हिरवा मसाला घेतला कारण की थोडं कमी पडत होता आणि मच्छी फ्राय वगैरे करायची होती म्हणून थोडंसं घेतलं, काही कमी पडू नये म्हणून. मल्हारला ब्लॉग बनवायचा आहे. बोल. आज आपण काय काय केलं सांग सगळं त्यांना. आम्ही आज सकाळी आलो, त्यानंतर झोपलो. झोपून झाल्याच्या नंतर मग मस्त पैकी काय केलं, उठलो, अंघोळ केली, जेवण जेवलो, चपाती आणि भाजी खाल्ली. हा, ह्यांनी आज अंघोळ नाही केली अजिबात. आम्ही चपाती भाजी खाल्ली. मग पुन्हा मी ब्लॉग बनवणार. थांब ना, मी सांगते ना, मग तू तुझं सांग. पण तू मला बोलले आता मी तुला सांग. भाजी चपाती खाल्ली, मग त्यानंतर पुन्हा जेवलो थोड्या वेळाने, पुन्हा झोपलो आणि पूर्ण आम्ही एकदम जे दमलो होतो ते एकदम आता फ्रेश झालोय. मग गाव फिरून आलो आम्ही. अजून काय काय केलं, मल्हारने ऍपल खाल्लं आणि खाली अभ्यास केला मल्हारने. थांबा. झालं. आणि आता रात्र झालेली आहे, तर आम्ही आता जेवायची तयारी करतोय. तर हा होता माझा आजचा दिवस पाईटमधला. तर तुम्हाला एकंदरीत हा पूर्ण व्लॉग कसा वाटला हे नक्की कॉमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, व्हिडिओ कॉमेंट करा आणि असंच छान भरभरून प्रेम देत राहा. मी अजून छान नवनवीन व्हिडिओ तुमच्यासाठी आणत राहीन. तोपर्यंत आता नंतर भेटू. बाय बाय.